मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बल्किंग सिरीजच्या 14व्या दिवसामध्ये. तर या 14व्या दिवसामध्ये आपण बघणार आहे चेस्ट ट्रायसेप. आणि चेस्ट ट्रायसेप आपण ट्रेन करणार आहे FST7 या वर्कआउटप्रमाणे. तर FST7 हा वर्कआउट म्हणजे काय आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बॉडीमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस दिसत जातील. थोडा बल्क झालेला आहे, वेट पण माझं थोडं गेन झालेलं आहे, ते मी पुढे दाखवेलच. आपण जो आपला डाएट आहे तो तसाच ठेवणार आहे प्रॉपर. आणि जर गेन होतं आहे तर म्हणजे त्याच पद्धतीने डाएट केलेला बरा. थोडं इकडे तिकडे चेंजेस केलेले आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर मित्रांनो, तुमच्या ज्या मित्राला गेनिंग करायचं आहे त्या मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, की म्हणजे जेणेकरून त्याची मदत होईल. शेअर करा तुमच्या मित्रांना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेस्टच्या 4 ते 5 एक्सरसाइज बघणार आहे आणि ट्रायसेपच्या 3 मेजर एक्सरसाइज. आणि आज वर्कआउट आपण FST7 वर्कआउटप्रमाणे करणार आहे. तर तो वर्कआउट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की चेस्ट फ्लॅट प्रॉब्लेम. म्हणजेच की चेस्ट ग्रो होत नाही. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. तर ती का ग्रो होत नाही, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. सुरुवातीला वॉर्मअप घेऊन केली जोर डिप्सला सुरुवात. जोरचे 2 सेट घेतले व पुशअपचे 3 सेट घेतले, कारण आज चेस्ट डे त्यामुळे पुशअप जरा जास्त घेतले. पहिला सेट घेतला इन्क्लाइन बार्बल प्रेस विथ स्मिथ मशीन. याचे मित्रांनो 4 सेट घेतले टिल फेलियरपर्यंत. त्यातील हे 3रा व 4था सेट. FST7 उद्या आपण जाणून घेणार आहे मित्रांनो. यानंतर फ्लॅट बेंच प्रेस घेतला. फ्लॅट बेंच प्रेस बरोबर आपण सुपर सेट केलेला आहे. डंबल फ्लाय, फ्लॅट बेंच प्रेसवर डंबल फ्लायचे पण 4 सेट आणि फ्लॅट बेंचचे 4 सेट सोबत घेतले मित्रांनो. आणि त्यानंतर सुरुवात केली डिक्लाइन प्रेसला. डिक्लाइन प्रेसचा हा 4था सेट पूर्ण हेवी. प्रत्येक सेटमध्ये मित्रांनो आपण 10 to 12 रेप्स घेतो आहे. यानंतर डिक्लाइन बरोबर सुपर सेट केला. प्लेट प्रेसवर याची पण पहिल्यांदा डिक्लाइनला घेतला, नंतर मिडलला पण घेतला, फ्लॅट बेंचला म्हणजे, आणि नंतर इन्क्लाइनला, असे याचे सुपर सेट केले. त्यानंतर क्रॉसओव्हर घेतला. चला तर मित्रांनो बघूया की फ्लॅट चेस्ट प्रॉब्लेम किंवा चेस्ट का ग्रो होत नाही. बऱ्याच जणांचा स्पेशल जिम करण्याचा प्रॉब्लेम असतो तो की चेस्ट ग्रो होत नाही किंवा प्रॉपर चेस्ट शेपमध्ये नाही. तर मेन प्रॉब्लेम मित्रांनो तुमचा वर्कआउट, तुम्ही कंप्लीट वर्कआउट करायचा आहे चेस्टचा. जसं की चेस्टमध्ये 4 मसल आहेत, पेक्टोरिस मेजर, पेक्टोरिस मायनर, सेरटस अँटेरियर आणि सबकॅप्युलस, हे 4 मसल आहेत. तर तुम्ही हे 4ही मसल ट्रेन करायचे आहेत. कंप्लीट चेस्ट वर्कआउट एक्सरसाइजवर शॉर्ट बनवले आहे मित्रांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. यानंतर दुसरा मुद्दा, चेस्टचा सेट घेताना बॅक आर्च न करणे. प्रत्येक चेस्टच्या सेटला मित्रांनो तुम्हाला बॅक आर्च करायची आहे, कारण बॅक आर्च केल्याने शोल्डर लॉक होतात व पूर्ण चेस्टमधून प्रेस भेटतो. त्यामुळे बॅक आर्च करून सेट घ्यायचे आहेत. आणि तिसरा मुद्दा, ओव्हर ट्रेन करणे. तुम्ही प्रॉपर चेस्ट ट्रेन करता पण कधी ओव्हर ट्रेन करता. ओव्हर ट्रेन करण्यामुळं रिकव्हरी होत नाही. तुम्हाला 4 मसल आहेत चेस्टचे, 5 ते 6 एक्सरसाइज आणि 4 सेट इच एक्सरसाइज घ्यायचे आहेत. आणि चौथा मुद्दा म्हणजे प्रॉपर रिकव्हरी, त्यामध्ये स्लीप आणि ईट, हे मुद्दे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर मी सुरुवात केली ट्रायसेपला. ट्रायसेपचा हा 4था सेट रोप पुश डाऊन. पूर्ण मित्रांनो तुम्हाला बॅलेन्सने घ्यायचा आहे. रोप पुश डाऊन सोबत सुपर सेट केला. डायमंड डिप्सचे पण मित्रांनो 4 सेट घेतले. व यानंतर रिव्हर्स ट्रायसेप हा सेट घेतला व याचेही 4 सेट घेतले. व यानंतर पुढचा सेट घेतला रिव्हर्स पुश डाऊनचे पण 4 सेट घेतले मित्रांनो. FST7 वर्कआउटला आपण जो शेवटचा सेट आहे त्याला एकदम 7 सेट घेतो. तर याची मी 7 सेट घेतले आणि क्रॉसओव्हरचे पण 7 सेट घेतलेले. बॉडी कंडिशन चेक करून वर्कआउट संपवला. थँक्यू मित्रांनो. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If
If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive.